तुम्हाला माहिती आहे का, या झाडाचा वेल असतो, खूप सुंदर दिसतात पानं. अधिक महिन्यामध्ये आपण 33 वातींचं दीपदान करतो. गुरुवार आहे म्हणून स्वयंपाकाची तयारी. आज खऱ्या अर्थाने धोंडा झाला घरामध्ये. प्रत्येक 3 वर्षानंतर अधिकचा महिना येतो. त्याला आपण पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतो आणि धोंड्याचा महिना. या अधिकाच्या महिन्यामध्ये बरेच जण दीपदान करतात. तर मी कशाप्रकारे दीपदान केलेले आहे, कोणते दिवे वापरलेले आहेत, त्याचबरोबर धोंडा कशाप्रकारे देवांचा साजरा केलेला आहे आणि कुलदेवीची ओटी कशाप्रकारे भरली अगदी कमी साहित्यांमध्ये, अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर 2-3 दिवसांपूर्वी काय झालं, खूप वादळ वगैरे आलं होतं. तर थोडा टेरेस म्हणा किंवा झाडं खूप खराब झालेली होती. तर पूर्ण मी स्वच्छता करून घेतली. जी कुठली झाडं खराब झालेली होती तीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि बरीच साफसफाई करावी लागली. अगदी गोणीभर असं थोडं खराब पानं झाडं भरपूर निघाली आणि काही झाडांची जी पानं आहेत ती मी गोणीमध्ये भरून ठेवलेली आहेत. तर माझी ही पूर्वतयारी ती म्हणजे आता पावसाळा सुरू होणार आहे आणि आपल्याला झाडांची लागवड करायची असते, कुंड्या बदलायच्या असतात किंवा झाडं पुन्हा रिपोर्ट करायचे असतात. असं बरंचसं काही करावं लागतं आणि खत तर पाहिजेच, म्हणून त्याकरिताच मी ती पूर्वतयारी करून घेतली. त्याचबरोबर गवती चहा मी पूर्णतः कट करून घेतलेला होता, तो सुद्धा आता खूप सुंदर वाढलेला आहे. त्याचबरोबर झाडांना आता सध्या तर उन्हामुळे फुलं तर एवढे येत नाही, फक्त जी सुंदर दिसणारी फुलं झाडं आहेत ना त्यांना मात्र फुलं नक्कीच येतात. तर म्हणून आपल्या गार्डनमध्ये आपण 1-2 झाडं अशी लावली म्हणजे आपलं गार्डन हे असं रिकामं वाटत नाही आणि फुललेलंच नेहमी दिसतं. तर हे वर्षभर येणारी फुलं आहेत. याच्यामध्ये पिवळा आणि गुलाबी कलरसुद्धा आहे. तर तो गुलाबीसुद्धा खूप मोठा झालेला आहे. ज्यावेळेस फुलं येईल तुम्हाला मी दाखवेलच कशा प्रकारे आहे. आणि अगदी खिडकीजवळ मी अशा प्रकारे छानशी झाडं लावलेली आहेत. त्यामध्ये कन्हेराचं आहे. हा पिवळा कन्हेर आहे, आपण शिवभगवानांना अर्पण करत असतो. श्रावणामध्ये याला फुलं लागतीलच. आता सध्या तर अधूनमधून एखादं फूल लागतं. तर चला आता बघूया मी गॅसचं पूजन सकाळी सकाळी कशा प्रकारे केलेलं आहे. तर आज आहे गुरुवार आणि एकादशी. तर मी पूजा अशा प्रकारे केलेली आहे. अगदी आपण आपल्या रोजच्या ज्या रुटीनमध्ये गॅसचं पूजन अवश्य करत चला. तर मी रोजच करते, परंतु एखादा सणवार असला की त्यांना मी आणखीनच छान असं फुलं पानं वगैरे ठेवून सुशोभित करत असते. तर हे जे झाड आहे तर हे सुंदर दिसणारं पान आहे. तर याला बघा आता मुळं आलेली आहेत. तर मी ह्या फांद्या मागे आता आवरलं, तुम्हाला दाखवलं मी टेरेस, तिथूनच ह्या निघाल्या म्हणजे कट पण नव्हत्या केल्या मी, झाल्या माझ्याकडून. तर मी त्या फेकून न देता अशा प्रकारे उरलीमध्येच पाण्यात ठेवलेले आहेत आणि त्यांना छान असं सुंदर म्हणजे मुळंसुद्धा यायला लागलेली आहेत. तर हा वेल आपण हँगिंगमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा कुंडीमध्ये जर लावला तर तो खूपच मोठा होतो. अगदी बघा छोट्या कुंडीमध्ये लावलेला आहे आणि त्याची ही पानं खूप सुंदर दिसतात. आपल्या गार्डनची शोभा वाढवण्यासाठी या झाडाचं फांदीचं रोपण करून आपण झाड तयार करू शकतो. तर बघितलं ना, अगदी गार्डनमध्ये उठून दिसणारं हे पान आहे आणि बदामाच्या आकाराचं हे पान असतं. तर चला आता बघूया एकादशीची पूजा मी कशा प्रकारे केलेली आहे. तर प्रत्येक महिन्याला 2दा एकादशी येते आणि आपण प्रत्येक एकादशीला विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांचं पूजन तर करतोच आणि आपले हे विठ्ठल रुक्माई. तर अगदी त्यांना आपण हळद प्रिय आहे किंवा चंदन म्हणा किंवा तुळशीपत्र म्हणा, यांची पावडर जी आहे ती आपण ज्यावेळेस अभिषेक करतो ना त्या पाण्यामध्ये टाकून आपण त्यांचा अभिषेक अवश्य करावा. तर मी पितळी ताट जे आहे पूजेकरिता घेतलेलं त्याच्या खाली उरलीचा आकार असलेलं शोभेचं एक भांडं आहे ते ठेवलं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे ताट ठेवलं आणि त्यामध्ये अभिषेक केलेला आहे. आपण बऱ्याचदा गंगाळा म्हणा, उरली अशा विविध पात्रांमध्ये
देवांना स्नान घालतो, त्यांचा अभिषेक करत असतो. तर मी अशा पूजेच्या ताटामध्ये ठेवलं आणि छान सुंदर असं थोडंसं फुलांचं आणि तुळशीपत्राचं डेकोरेशन केलं आजूबाजूनी आणि त्यांचं पूजन केलेलं आहे. अगदी आपण कुठलीही पूजा करतो तर असंच न ठेवता मी अशा प्रकारे थोडंफार डेकोरेशन करते. तर आज ठरवलं मी दिवे लावायचे. तर 33 दिव्यांचं दीपदान करायचं होतं. सुरुवातीला असे ठेवून बघितले, त्यानंतर अगदी सरळच ठेवलेले आहे. कार्तिकच्या महिन्यामध्ये दिव्यांचं दीपदान केलं जातं. त्याचप्रमाणे अधिकच्या महिन्यामध्ये सुद्धा 33 दिव्यांचं दीपदान केलं जातं. हे दिवे प्रज्वलित करत असताना आपण शुद्ध तुपाची सुद्धा करू शकतो, अगदी तिळीच्या तेलाची म्हणा. आपल्याकडून जसं सामर्थ्य आहे त्याप्रमाणे आपण हे दिवे लावू शकतो. तर मी हे पणत्यांमध्ये लावलेले आहेत. तर हे कणकेचे सुद्धा आपण बनवू शकतो किंवा पितळीच्या दिव्यांमध्ये सुद्धा मी लावू शकता. तर हे वाती जे आहेत ते आम्ही वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत 33. तर आपण अशा देखील लावू शकतोच. तुम्ही फुलवाती लावा किंवा अशा प्रकारे लांब वाती लावा. आपली सेवा महत्त्वाची आहे. महिनाभर आपल्याकडून शक्य झालं नसेल तर आपण अशा शुभ दिवसांमध्ये म्हणा, पौर्णिमा तिथीला, एकादशीला, गुरुवार, मंगळवार, शुक्रवार, कुठल्याही आपण दिवसांमध्ये अशा प्रकारे दिवे प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो. आपलं घर अशा उजेडाने अगदी लख्ख असा प्रकाश खूप छान वाटतं बरं का. आणि देवघरसुद्धा अगदी खूप प्रसन्न वाटतं. तर पूजेमध्ये मी फळं म्हणून आंबे ठेवलेले आहेत आणि सुकामेवामध्ये मनुका, बदाम आणि काजू 33 असं मोजून अशा प्रकारे नैवेद्य दिलेला आहे. आपण धोंडा तर साजरा करतोच, परंतु देवांचा सुद्धा झाला पाहिजे. तर मला खरं तर आजच करायचा होता, पण तो शक्य झाला नाही म्हणून ठरवलं की शुक्रवारी करूया, म्हणजे उद्याला. तर अशा प्रकारे आज मी तो साजरा केलेला आहे. त्यामध्ये देवीची ओटी, पुरणाचा नैवेद्य आणि धोंडे. तर चला बघूया. सकाळच्या स्वयंपाकापासून सुरुवात केलेली आहे. सकाळी मिस्टरांसाठी हरभऱ्याची उसळ बनवायची होती, म्हणजे भाजी बनवायची होती. त्याकरिता असे हरभरे रात्री भिजवलेले सकाळी कुकरमध्ये लावून दिले आणि 3-1 शिट्ट्या घेतल्या छान आणि हरभरे शिजवून घेतले. हरभरे सर्व धुत असताना जे पाणी निघालं तर ते पाणी फेकून न देता अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये साचवून घेतलं आणि नंतर प्रत्येक झाडांना मी ते टाकून घेणार आहे. हरभऱ्यांचं पाणी म्हणा, तांदळाचं, डाळींचं, भाजीपाला धुतल्यानंतर जे कुठलंही पाणी असतं ते वाया न जाता आपण अशा प्रकारे आपल्या झाडांना टाकू शकतो. आणि यामुळे आपल्या झाडांना, म्हणजे आता हरभरे जे आहेत तर यापासून एक प्रकारे आपल्याला झाडांसाठी औषध म्हणूया किंवा टॉनिक म्हणूया मिळू शकतं. तर यामुळे सुद्धा आपली झाडं ही छान वाढतात आणि त्यांना जगण्यासाठी, वाढ होण्यासाठी एक प्रकारचं टॉनिकच असतं. आपण पाण्यामध्ये कुठलाही भाजीपाला म्हणा तो धुवून जर त्याचं पाणी टाकलं तर आपल्या झाडांची पानं, फुलं अगदी छान दिसतात आणि आपली झाडं अशी हिरवीगारच राहतात. मला शक्यतो भाजींमध्ये ओलं खोबरं आवडतं, परंतु नारळ काही नव्हतं घरामध्ये, त्यामुळे शहाळं जे होतं आमच्याकडे त्यामध्येच थोडंफार खोबरं निघालं आणि त्याचाच वापर मी भाजी बनवण्यासाठी केलेला आहे. तर वाटण करण्यासाठी टोमॅटो, खोबरं आणि अशा प्रकारे कोथिंबीर घेतली आणि त्याचं छान वाटण तयार करून घेतलं आणि भाजीला फोडणी देणार आहे. तर बघा अशा प्रकारे हरभरे शिजून झालेले आहेत. तर माझं चाललं होतं की आपण देवीला नैवेद्य म्हणून खीर, पुरी आणि हरभऱ्याची उसळ वगैरे बनवूया, परंतु काढून तर ठेवलं, परंतु बेत नंतर वेगळाच झाला. तो कसा झाला आपण नंतर बघूच. तर अशा प्रकारे भाजीला फोडणी देण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तर हे तेल जे आहे शुद्ध घाण्याचं आहे. त्यामध्ये शेंगदाणे तेल आणि मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तर नेहमीच मी या तेलांचा वापर स्वयंपाकामध्ये करत असते आणि अशा प्रकारे सुरुवातीला वाटण टाकलं आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. तर सकाळचा हा टिफिन बनवायचा होता म्हणून ही माझी तयारी होती. त्यानंतर त्याच कुकरमध्ये मी नंतर हरभऱ्याची डाळ ही शिजवून घेतली. तर यापासून मला धोंडे बनवायचे होते. तर पुरणाचे धोंडे म्हणतो आपण.
तर खास त्याची तयारी. आणि ते सुद्धा पाणी ज्यावेळेस निघालं तर हे सुद्धा पाणी मी झाडांनाच टाकून देणार आहे. तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, मी हरभरे जे काढून ठेवले होते तर वेगळा नैवेद्य बनवण्यासाठी काढले होते. कारण आपण स्वतःला ज्यावेळेस बनवतो तेव्हा कांदा लसूण वगैरे असं वापरत असतो, परंतु देवांसाठी मी वेगळा स्वयंपाक करत असते बऱ्याचदा. आणि ज्यावेळेस उपवास सोडायचा असेल तर शक्यतो बिना कांदा लसूणचाच बनवते. कारण आपण आपल्या देवघरामध्ये जे पितृ वगैरे असतात त्यांना पितरपाठामध्ये आपण बिना कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवतो. तर देवांना कसं काय ते चालू शकतं बरं का. म्हणून आपण शक्यतो देवांना, तुम्हाला नाही शक्य झालं तर फक्त वरण भात द्या किंवा एखादी छोटी पोळी बनवा. त्या पोळीमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं साखर तूप टाकून ती पोळी लाटून त्याचा नैवेद्यसुद्धा देखील देऊ शकता. सकाळची माझ्या घराची अशा प्रकारे आवरावर सुरूच होती आणि झाडझूड थोडीशी बाकी होती. कारण मी ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे करते तर बऱ्याचदा किचन सुरुवातीला झाडून घेते आणि देवांजवळ अशा प्रकारे दिवा आणि आपल्या गॅस ओट्याजवळ एक दिवा, तुळशीजवळ हे सर्व काही करून घेते. आणि त्याच्यानंतरच मिस्टर वगैरे ऑफिसला गेले का मग पूजेला सुरुवात करत असते. तर बघा, आज देवघरामध्ये अशा प्रकारे कलश जो आहे आपला मंगल कलश, तर त्यालासुद्धा मी छान वस्त्र घातलेलं आहे आणि आंब्याच्या डहाळ्या वगैरे छान अशा तोडून आणल्या. आणि अशा प्रकारे आज म्हटलं छान चुनरी वगैरे लावूया आणि छान सुंदर अशी पूजा करूया. तर आज ठरवलं देवघरामध्ये बऱ्याच देवांना आपण गुलाबी कलरचंच वस्त्र घालूया आणि पूर्ण देवघर हे छान असं गुलाबी कलरचंच तयार करूया म्हटलं. तर जे काही दिव्याखाली आसन वगैरे होतं तर ते सुद्धा मी चेंज करून घेतलं. तर मी हे जे आसन जे आहेत तर हे 4-1 वर्षापूर्वी बनवलेले आहेत. तर माझा नवीनच त्यावेळेस यूट्यूबला व्हिडिओ होता, तर मी कसे बनवले. तर त्यावेळेस मी 9 कलरमध्ये 9 प्रकारचे आसन तयार केले होते आणि आता त्यांचा वापर मी सध्या असा करत आहे. तर अन्नपूर्णा मातेचंसुद्धा आज पूजन करायचं होतं. आज शुक्रवार होता. सकाळीच देवघरामध्ये देवांची पूजा अशा प्रकारे करून घेतली आणि शेवटी अन्नपूर्णा मातेची पूजा करायला घेतली. बऱ्याचदा काय होतं, मी ठरवते की सकाळी करूया, सकाळी वेळ मिळाला नाही तर सायंकाळी करूया. सायंकाळी काय होतं, दिवसभरामध्ये आपली रोजची कामं असतात आणि नंतर खूप उशीर होऊन जातो आणि मग धावपळ होते. म्हटलं आज आपण सकाळीच अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेऊया. पूजा तर अगदी छान झाली. आता अष्टलक्ष्मी दिव्यांची पूजा करायची होती. माझ्याकडे एक अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि 2 लक्ष्मीचे दिवे आहेत. तर त्यांचंसुद्धा पूजन आज खूप छान प्रकारे करायचं होतं. प्रत्येक शुक्रवारी आपल्या घरामध्ये आपण अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचं पूजन आवश्यक करत चला. यामुळे आपल्याला धनधान्याची कमतरता भासत नाही. आपलं घर नेहमी अशा प्रकारे धनधान्यांनी भरून राहते. आपण म्हणतो ना, एक प्रकारची ती बरकतच राहते. तुम्ही पालेभाज्या म्हणा, फळं म्हणा किंवा धनधान्य म्हणा किंवा पैसा म्हणा किंवा अदर अनेक वस्तू म्हणा, नेहमी आपलं घर छान असं भरभराटीने भरलेलंच राहतं. तर मला असे बरेच अनुभव आलेले आहेत. म्हणून मी प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा मातेचं पूजन खूप छान प्रकारे करते. तर दिवे बघा किती छान दिसत आहेत ना. तर हे तिन्ही दिवे मी अशा प्रकारे प्रज्वलित केलेले आहेत. सायंकाळच्या पूजेची तयारी आणि नैवेद्याची तयारी. तर सकाळी खरं मला उशीर झाला म्हणून मी सायंकाळी करण्याचा बेत केला आणि अशा प्रकारे खीर बनवायला घेतली. तांदूळ, बदाम वगैरे भिजत घातलेले होते आणि अशा प्रकारे थोडं पाण्यामध्ये बारीक करून घेतलं आणि सुरुवातीला तूप टाकून ते जे वाटण तयार केले ना ते टाकलं आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकलं आणि ज्यावेळेस थोडं असं वाटतं आपल्याला घट्ट व्हायला लागलं आणि शिजायला लागतं आणि त्याच्यानंतर दूध अशा प्रकारे टाकून दिलं. तर याच्यामध्ये नंतर मी काजू टाकलेले आहेत आणि काही मनुका टाकल्या, त्याच्यामध्ये विलायची टाकलेली आहे. खरं तर हा नैवेद्य मला सकाळीच बनवायचा होता, परंतु धोंडे बनवायचे होते आणि त्याला वेळ लागणार होता आणि ते बनवण्यासाठी वेळ पूर्ण म्हणजे नव्हता आणि म्हणूनच ठरवलं
की आपण सायंकाळच्या वेळेस ते सर्व काही तयार करूया. आणि अशा प्रकारे संध्याकाळचं वातावरणही खूप सुंदर होतं. साधारणतः मी 4:30 नंतर लागली सर्व काही करायला. तसं पाहता मी दिवसभराचं कामच करत होते. सकाळी तो कुकर झाला, नंतर पुरण वाटलं, दुपारून जेवण झाल्यावर अशा बऱ्याचशा गोष्टी मी केलेल्या आहेत दिवसभरामध्ये. तर मी स्वयंपाकामध्ये दगडी आपण साखर म्हणतो ना, मोठे खडे असतात ती वापरत असते. बारीक साखर वापरत नाही. आणि चहासाठी आम्ही गुळाचा वापर करतो. तर ती साखर मी बारीक करून ठेवलेली होती आणि त्याचाच वापर मी स्वयंपाकात केला. त्यानंतर पिठं घेतली, गव्हाचं पीठ आणि मैदा, थोडं मीठ घेतलेलं आहे. दोन्ही पिठं समप्रमाणात घेतली. तर याच्यामध्ये थोडंसं मोहन टाकून घेतलं. यामुळे जे धोंडे बनणार आहे ते छान लागतील आणि छान बनतील सुद्धा. पुरणपूर्वी मी मिक्सरमध्ये काढायची, परंतु मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढं बरोबर बनायचं नाही. अनुभव आपण म्हणतो ना, अनुभव पाहिजे. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पुरणाची गाळणी मिळते आणि त्याच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे पुरण हे बारीक करू शकतो. पुरण अगदी छान शिजलं म्हणजे आपल्या पुरणपोळ्यासुद्धा खूप छान बनतात. तर पुरणाची डाळ ज्यावेळेस शिजायला टाकली, शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी गॅसवरच गूळ टाकून छान डाळ ही शिजवून घेतली आणि म्हणूनच डाळ ही अगदी छान बनते. त्यानंतर अशी ढोलक वाटी आहे, त्या वाटीच्या साहाय्याने मोदकासारख्या छोट्या पुऱ्या करून घेऊ म्हटलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरूया आणि आपले धोंडे तयार करूया. अशा प्रकारे धोंडे तळून झालेले आहेत. आता दिव्यांचं दीपदान करण्यासाठी दिवा तयार करायचा आहे. तर मी वेगवेगळ्या पंत्या न घेता एकाच मोठ्या दिव्यामध्ये छोटी पंती घेतली आणि त्याच्यामध्ये 33 दिव्यांचं दीपदान करणार आहे. तर आपल्याकडे अशा प्रकारे मोली धागा असतो. तर माझ्याकडे बारीकचा होता तो, तर त्याचेच मी 33 धागे कट करून घेतले आणि त्याचाच दिवा तयार केला. त्यानंतर देवी आईची ओटी भरण्यासाठी अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे. अगदी आपण आपल्या घरामध्ये साध्या पद्धतीने सुद्धा ओटी भरू शकतो. बऱ्याचदा आपण बऱ्याच वस्तू घेतो, साडीसुद्धा घेत असतो, परंतु आज मी खणा नारळाची ओटी भरणार म्हणजे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच छोटी मी खोबऱ्याची वाटी, तांदूळ आणि काही फळं, बांगड्या आणि कुंकू, अगदी साधी 2 गुलाबाचे फुलं, अशा प्रकारे ओटीचं साहित्य घेऊन ओटी भरली. धोंडेसुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत. खरं तर मला सायंकाळी पुरी भाजीचा स्वयंपाक करायचा होता, परंतु पुरण उरलं, त्याच्यामुळे मला खरं योग आला खीर आणि पोळीचा. देवी आईला माझ्याकडून हे करूनच घ्यायचं होतं की नैवेद्य पाहिजे, तर पुरणाची पोळी आणि खीर असं आपण बऱ्याचदा ठरवतो, पण तसं होत नाही आणि खरंच खूप चांगली गोष्ट झाली. तर आज बघा सर्व काही गोष्टी ह्या माझ्याकडून करून घेतल्या आणि अशा प्रकारे बत्तासेसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवलेले आहेत 33. तर बऱ्याचदा आपण म्हणतो ह्या बत्ताशांचं काय करायचं. आता पूजा तर झालीच, आपण ते आता गोड काही एवढं खाऊ शकत नाही. तर बघा आपण बऱ्याचदा मंदिरांमध्ये जातो किंवा आपल्या अंगणात झाडं असतात, त्यामध्ये सुद्धा आपण असे छोटे छोटे तुकडे करून ते टाकू शकतो. मंदिरात गेल्यानंतर अगदी पिंपळाचं झाड असतं, वडाचं असतं, उंबराचं असतं, या झाडांजवळसुद्धा भरपूर मुंगळे असतात. तर त्यांनासुद्धा आपण नैवेद्य म्हणून ते बत्ताशे देऊ शकतो आणि त्याचा उपयोग तुम्हाला इथे होऊ शकतो. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेस मी हा दिवा प्रज्वलित केलेला आहे. तर हे एक दीपदान झालं. तर आपण अशा प्रकारे अनेक प्रकारे दीपदान हे करू शकतोच 33 वातींचं.
तर बघा 33 दिवे न घेता मी एकाच पंक्तीमध्ये अशा प्रकारे वाती घेतल्या आणि त्याचंही दीपदान केलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.